काय म्हणजे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? अरे माझंच अजून इथं फिक्स नाही. म्हणजे तुझं प्रेम आहे का? नाही, पण तसा मुलगा चांगला आहे, चांगला पेमेंट आहे, विचार आहे माझ्यासारखेच त्याचे विचार आहेत. आणि मी म्हणलं प्रॅक्टिकली विचार केला तर म्हटलं हो बोलावं. त्यासाठीच तर तुला इथे घेऊन आले. हा, पण त्याला काही गैरसमज नको म्हणून तुझी भाऊ म्हणून ओळख करून देते. भाऊ हो, आता कुठे आहे? तसा तो आलेलाच आहे, आपल्यासाठी काहीतरी थंड आणायला गेला. ए भैया नाही मग थांब जा. हाच आहे तो. रवी हा माझा भाऊ आणि हा रवी माझ्या ऑफिस मध्येच आहे. आमचं बोलणं वगैरे होत असतं, खूप गप्पा मारतो आम्ही, म्हणून तर तुला भेटायला घेऊन आलं त्याला. तुला हिचं सगळं माहिती आहे ना? हो, तिला अगोदर 2 बॉयफ्रेंड होते. त्यांनी सांगितलंय मला सगळं. तिला स्टारबक्सची कॉपी लागते, तिचा भरपूर खर्च आहे. तू उचलू शकतोय का? तुम्ही म्हणताय तसं खरंच आहे, पण तुमच्याकडे कोणती तक्रार येणार? अरे नवीन नवीन सगळे असेच बोलतात आणि जुनं झालं की टाकून देतात. सुरुवातीचे 2 पण असेच बोलले होते. नाही नाही, तसं काय नाही. तिचं माझ्यावर जरी नसलं तरी माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, आणि ती माझ्या नशिबात येणार म्हटल्यावर तिचा खर्च तर उचलणारच. इतकी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात येणार म्हटल्यावर तिला मी कधी अंतर देणार? ठीक आहे, तुला तिचा भूतकाळ माहिती आहे म्हटल्यावर काय तिथंच विषय संपला. तुम्ही तर काही काळजी करू नका. आजकालच्या प्रॅक्टिकलच्या जगात मी तिला फुलासारखीच आहे. काय वाटतं तुला, सांग ना काय वाटतंय? चांगलं आहे पण जरा बारका नाही वाटत. ए, तसलं बारीक बिरीक काय बोलू नको. खरं सांगू का, जेव्हापासून त्यांनी मला विचारलंय ना, मला माझंच काय झालंय ते कळत नाही. इतकं भारी वाटतंय ना. पण तसं पोरगं चांगलंय. तुला काय वाटतंय ते सांग ना. ठीक आहे, पण तू नातं जपायला शिक. कारण अगोदर ते 2ही तसेच होतो. म्हणजे नातं जपायला शिक? मी सोडलं का त्यांना, का त्यांनी मला सोडलं? नाही, पण तरी तुलाच सांगते. मी माझ्या बाजूने क्लिअर होते, त्यांनी मला सोडलं, मी नाही त्यांना सोडलं. बरं बाई, पण या पोराला जप. हो, मग काय डन करू ना?